फिटनेसचे संचालक प्राध्यापक संजय रानडे, उपस्थित पालक आणि विद्यार्थ्यांना जून 13 पासून इयत्ता 10वीचा अभ्यासक्रम बदलतोय. 2 वर्षापूर्वीच गणित आणि शास्त्र, मॅथमॅटिक्स आणि सायन्स या 2 विषयाचा अभ्यासक्रम बदललेला आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे त्या अभ्यासक्रमामध्ये. पण मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यानंतर जॉग्राफी आणि हिस्ट्री, इतिहास, भूगोल या सर्व विषयांचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकं जूनपासून बदलणार आहेत. पाठ्यपुस्तकं यायला खूप वेळ आहे. पाठ्यपुस्तकं साधारणतः एप्रिलचा लास्ट वीक किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये मिळतील. हे आत्ता जाहीर केलेल्या तारखा आहेत. यापूर्वी कधीही एकदाही जाहीर केलेल्या तारखेला पाठ्यपुस्तकं आलेली नाहीत. त्यामुळं 15 मेपर्यंत तरी नक्की येतील असं आपण गृहीत धरूयात. आता हा अभ्यासक्रम जो आहे, मुख्य काय आहे की या सगळ्याच अभ्यासक्रमाचा कशासाठी बदल, सारखे बदल, त्यांनी काय होणार आहे किंवा काय साध्य होणार आहे, का खूप गोंधळ होतोय, मुलांच्या मनामध्ये सारखा कॉन्फ्लिक्ट निर्माण होतोय का, अशा अनेक चर्चा सर्वत्र सध्या सुरू आहे. म्हणजे शिक्षणात इतके बदल रोज होत आहेत, त्याच्यामुळं आता ज्याला शिक्षणातलं कळत नाही तो सुद्धा शिक्षणावर विचार करायला लागलेला आहे, अशी आत्ताची शैक्षणिक पोझिशन आहे. हा बदल करण्याचं कारण एकमेव एवढंच आहे की खरं कारण होतं की सबंध भारतामध्ये एक समान पातळीवरचा अभ्यासक्रम असावा. हा दृष्टिकोन भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास खात्याने निश्चित केला आणि त्यानुसार NCERT नावाची भारत सरकारची शिक्षणाचं संपूर्ण मार्गदर्शन करणारी ही NCERT संस्था केंद्र सरकारची आहे. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग अशा स्वरूपाची ती संस्था आहे. ती दिल्लीला आहे. सबंध भारत देशामध्ये शिक्षणात काय काय बदल करायचे याचा संपूर्ण आराखडा, याचा संपूर्ण विचार, याचा संपूर्ण दृष्टिकोन, याला आपण पॉलिसी डिसिजन म्हणतो, ते सगळे NCERT दिल्लीत होतात. तर मनुष्यबळ विकास खात्याने NCERTला ऑर्डर दिली आहे की सबंध भारतामध्ये अभ्यासक्रम एक असावा, या दृष्टिकोनातून एक वेगळा अभ्यासक्रम तयार करा. आणि मग तो तयार करत असतानाचे ज्या गाईडलाईन्स आहेत की टेक्नॉलॉजीचा कितपत वापर होतोय, स्पेस टेक्नॉलॉजीचा कितपत समावेश करून घ्यायचा, जेनेटिक्स ज्याला आपण इंटरडिसिप्लिनरी अप्रोच म्हणतो की बायोलॉजी आणि फिजिक्स यांचा संबंध काय आहे किंवा फिजिक्स आणि केमिस्ट्री यांचा संबंध काय आहे, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स याचा संबंध काय आहे, ह्याचा जो इंटरकोरिलेटिव्ह किंवा आंतरशाखीय एकत्र अभ्यास करण्याची जी शैली आहे, असा संपूर्ण एकत्र विचार केला गेला. आणि एकत्र विचार करत करत मग तिथे असं ठरलं की आजपर्यंतच्या अभ्यासक्रमामधनं विद्यार्थी मोठ्या प्रकारे शिकले, मोठे झाले, त्याने मार्कही मिळवले, पण विद्यार्थ्यांची जी ॲप्लिकेशन लेवल आहे, ज्ञानाचा वापर करण्याची जी क्षमता आहे, ती पूर्णपणे विकसित झाली नाही. ती अधिक विकसित करण्यासाठी भारत देशामध्ये खूप वाव आहे, असा एक कन्क्ल्युजन त्यातनं चर्चेतनं आलं. दुसरं कन्क्ल्युजन त्यातनं चर्चेतनं असं आलं की मुलं पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवत आहेत, पण या हाताने काही करायचं असेल तर मुलाला काहीही करता येत नाही.
त्यामुळं हाताचा वापर करून काही करता येईल का असा एक दुसरा दृष्टिकोन त्यातनं निर्माण झाला. तिसरा एक विचार त्याच्यामधनं पुढे आला तो प्रामुख्याने असा आहे की जीवन कौशल्य, की जीवन जगण्यासाठी माणसाला काय काय लागणार आहे. तर जीवन जगण्यासाठी त्याला आहार विहार, त्याच्यानंतर परस्पर प्रेम, त्याच्या भावनांचा विकास, त्यानंतर समाजाची त्याला असलेली जाणीव, समाजामध्ये त्याचं स्वतःचं योगदान, सामाजिक काय प्रश्न आहेत सध्या त्या प्रश्नांचं त्या विद्यार्थ्यांनी विचार करावा. त्याला थिंकिंग प्रोसेस म्हणतो की विद्यार्थ्यांनी शिक्षणामधनं विद्यार्थी विचार करायला लागावा, त्याची थिंकिंग प्रोसेस डेव्हलप व्हावी. त्यानंतर सध्या लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारतात येत आहेत. तर त्याला हा मुलगा सामोरं कसं जाईल, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आत्ता कोणकोणत्या गोष्टींची जोपासना करावी लागेल. हळूहळू स्पेस टेक्नॉलॉजीचं खूप मोठं आव्हान जागतिक पातळीवर भारतासमोर पण आहे की आज नाही उद्या भारताला इतर देशांप्रमाणे मंगळावर जावं लागेल, चंद्रावर जावं लागेल. त्याच्यावर जागतिक पातळीची आपली प्रगती अवलंबून आहे. त्यामुळं स्पेस टेक्नॉलॉजीचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये भारताच्यामध्ये सध्या काम सुरू आहे. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती पण असेल की भारत हा एकमेव देश असा आहे की चंद्राचा अभ्यास करण्यासाठी जे चंद्रयान पाठवले त्यांनी सुरुवातीला रशियाने पाठवले, अमेरिकेने पाठवले. अमेरिकेला पहिल्या ह्याच्यात यश मिळालं नाही, दुसऱ्या ह्याच्यात यश मिळालं. रशियानी 2 वेळा पाठवले, 2 वेळा अपयश झाले आणि तिसऱ्या वेळेला रशियाचं यान चंद्रावर गेलं. भारताने पहिल्यांदाच पाठवलं आणि पहिल्यांदाच यश मिळवलं, पहिल्यांदाच आपलं यान चंद्रावर पोचलं. त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा एकदम 5व्या क्रमांकावर 3रा क्रमांक आला. हा जो सगळा भाग आहे, हा सगळा भाग त्या अभ्यासक्रमातनं रिफ्लेक्ट होतोय का? शालेय पातळीवरून, स्पेशली सेकंडरी लेवलवरून, माध्यमिक शाळेमधनं ह्याचं काही रिफ्लेक्शन मुलांच्या मनामध्ये निर्माण करता येईल का असा एक विचार त्या NCERTच्या नॅशनल लेवल कमिटीमध्ये, त्याच्यामध्ये प्रत्येक स्टेटचे प्रतिनिधी होते, त्याच्यामध्ये NCERTचे प्रतिनिधी होते आणि त्याच्यात केंद्रीय मंत्रालयाचे प्रतिनिधी होते. अशा सर्वांचा एकत्रित विचार करून त्याने एक नवीन शब्द किंवा नवीन प्रणाली काढली. त्या प्रणालीचं नाव आहे कन्स्ट्रक्टिव्हिझम, ज्ञानरचनावाद. सगळा अभ्यासक्रम ज्ञानरचनावादावर, कन्स्ट्रक्टिव्हिझमवर आधारित आहे. आत्ता इथे 9वीला बसलेले विद्यार्थी आहेत. 9वीच्या विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकं त्यांची बघितलेली आहेत, वापरलेली आहेत. आत्तापर्यंत त्यांची परीक्षा पण आता आहे. तर 9वीच्या गणित आणि शास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकांचा त्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी अभ्यास आणि ॲनालिसिस केला असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की यापूर्वीचं पाठ्यपुस्तक आणि हे पाठ्यपुस्तक याच्यामधला मूलभूत फरक हा आहे की ऑल दीज टेक्स्टबुक्स दे आर ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड एज्युकेशन, ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड टेक्स्टबुक. मॅथमॅटिक्सच्या पुस्तकामध्ये सुद्धा कृती दिलेल्या आहेत ज्या मुलांनी त्या कराव्यात. सायन्सच्या पुस्तकामध्ये सुद्धा चौकटीमध्ये कृती दिलेल्या आहेत त्या मुलांनी कराव्यात. त्या मुलांनी एकट्यानेच करावं ही अपेक्षा आहे. त्याबरोबर त्यापेक्षा सुद्धा जास्त अपेक्षा अशी आहे की मुलांनी गट करावा, गटामध्ये चर्चा करावी आणि गटात कृती कराव्यात. गटामध्ये डिस्कशन करून, चर्चा करून, कृती करून त्या कृतीनुसार कन्क्ल्युजन काढणं, त्याला आपण म्हणतो ज्ञानाची निर्मिती, त्याला आपण म्हणतो ज्ञानाची रचना. म्हणून त्याला ज्ञानरचनावाद असं नाव दिलेलं आहे. म्हणून त्याला कन्स्ट्रक्टिव्हिझम असं नाव दिलेलं आहे. पण आपल्याकडं भीती काय आहे? आपल्याकडं 10 मुलं एकत्र आली की त्यांना गटचर्चा करायला बसवल्यानंतर ती कोणती चर्चा करतील याचं कंट्रोल आपल्यावर नाही आहे. मुलांवर नाही आहे, शिक्षकांवर नाही आहे, पालकांवर, कोणीच त्यांच्यावर कंट्रोल करू शकत नाही. एकदा त्यांचे दबंगवर चर्चा सुरू झाली
की मग बाकी सगळं ते ज्ञान रचना वाद वगैरे तिसरीकडे जायचं, ही पण भीती असती. त्यामुळं शिक्षक म्हणतात आम्हाला रचना वाद वगैरे देशमुख ह्या गोष्टी खूप अवघड आहेत नाही. तर पण विद्यार्थ्यांना त्याचा विचार करावा लागेल हळूहळू. आणि लगेच काही काल सांगितलेली कल्पना आहे आणि ती आज अस्तित्वात आली, रुजली, सुरू झाली असं नाही होणार. अभ्यासक्रम 10 वर्ष चालतो, त्याचा इफेक्ट आफ्टर 5 इयर्स दिसायला लागतात. त्यामुळे हळूहळू ती कल्पना मुलांच्या मनात जाईल. म्हणून कन्स्ट्रक्टिव्हिजम हा अप्रोच त्याच्यामध्ये आहे. मॅथमॅटिक्स सायन्स तो आत्ता होता, आता तो तुम्हाला सर्व विषयातून दिसेल. मराठीची रचना तशा पद्धतीने केलेली आहे, हिंदी इंग्रजी म्हणजे लँग्वेज ग्रुप तशा पद्धतीने आहे, सोशल सायन्स ग्रुप तशा पद्धतीने आहे की बुवा पूर्वी राजा शिवछत्रपतींनी युद्ध केली आणि त्या युद्धाची पार्श्वभूमी आणि आता युद्ध करायची असतील तर ती त्या पार्श्वभूमीवर कशी होती, किंवा राजा शिवछत्रपतींनी अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि अष्टप्रधान मंडळाने उत्तम कारभार केला, तर आताच्या भारत सरकारला अष्टप्रधानच्या कार्यपद्धतीवर केंद्र सरकार चालवायचं असेल तर कसं चालवावं, त्याचा विचार मुलांनी करावा, त्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. म्हणून विद्यार्थ्यांच्या विचारशैलीला जास्तीत जास्त वाव देणारी ही नवीन अध्यापन पद्धती, नवीन शिक्षण प्रणाली आहे. इथून पुढं त्या शिक्षण प्रणालीमध्ये हा भाग जास्त असेल. मुलं विचार करतील का नाही हा भाग वेगळा आहे, तो कोणता विचार करतील हाही भाग वेगळा आहे, तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल तोही भाग वेगळा आहे. पण एक गृहीत मानलेलं असतं की शिक्षणामधनं सहसा पॉझिटिव्ह थिंकिंगच सांगितलेलं असतं, शिक्षणामध्ये निगेटिव्ह थिंकिंग कधी कुठे सांगितलेलं नाही. त्यामुळं आपल्या मुलांनी विचार करावा या दृष्टिकोनातून ही आहे. कुठले विषय आहेत ह्या तासिका, सुरुवातीला तासिका कशा पाहिजे विषय पहिल्यांदा मध्ये कोणते विषय असतील, त्याची काय पोझिशन आहे. फर्स्ट लँग्वेज इन केस ऑफ मराठी मीडियम स्कूल इट इज मराठी, इन केस ऑफ इंग्लिश मीडियम स्कूल इट इज इंग्लिश. फर्स्ट लँग्वेजची पोझिशन काय आहे, क्वेश्चन पेपर एकच असेल, त्याला मार्क्स किती असतील, त्याला 80 मार्क्स लेखी परीक्षेला असतील आणि त्याला किती वेळ असेल, 3 तासाची ती परीक्षा असेल आणि ओरल एक्झामिनेशनला 20 मार्क असतील. असं 80 आणि 20 100 मार्काचं फर्स्ट लँग्वेज असेल. सेकंड लँग्वेज किंवा कंपोजिट कोर्स. सेकंड लँग्वेज बहुसंख्य मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये सेकंड लँग्वेज हिंदी आहे. काही ठिकाणी हिंदी संस्कृतचं कॉम्बिनेशन आहे, काही ठिकाणी हिंदी जर्मनचं कॉम्बिनेशन आहे. जर ती 100 मार्काचं हिंदी असेल तर त्याची विभागणी आहे 80 मार्क लेखी परीक्षेला, त्याला 3 तासाचा वेळ असेल, 20 मार्क तोंडी परीक्षेला, असे 80 20 100 मार्क. तो जर कॉम्पोजिट कोर्स असेल तर 40 मार्क हिंदीला असतील, 10 मार्क ओरलला, 40 आणि 10 50, 40 मार्क संस्कृत लेखी परीक्षा, 10 मार्क संस्कृतची ओरल, 40 आणि 10 50, 50 आणि 50 100. संस्कृतच्या ऐवजी जर्मन असेल तर 40 + 10, 40 + 10. काही ठिकाणी 100 मार्काचं संस्कृत असेल डायरेक्ट तर तिथं 80 + 20, 80 मार्काचं थिरोचं लेखी पेपर असेल, 20 मार्काची तोंडी परीक्षा असेल. त्यानंतर थर्ड लँग्वेज इंग्रजी मराठी. आपल्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी हिंदी आणि थर्ड लँग्वेज इंग्रजी आहे आणि इंग्लिश मिडियमच्या शाळांच्यामध्ये थर्ड लँग्वेज मराठी आहे. थर्ड लँग्वेज कंपल्सरी मराठी इंग्लिश मिडियमला आहे, तर त्याची विभागणी 80 मार्क लेखी परीक्षेला आहे, त्याला 3 तास त्या परीक्षेला वेळ असेल, 20 मार्काची ओरल एक्झामिनेशन आहे, 80 20 100. हा जो लँग्वेज ग्रुप आहे, हा जो भाषा विषयांचा गट आहे, त्या भाषा विषयांच्या गटामध्ये
ज्या ओरल एक्झामिनेशन्स आहेत त्याला आपण इंटरनल इव्हॅल्युएशन म्हणतो आणि ज्या रिटन एक्झामिनेशन्स आहेत त्याला आपण एक्सटर्नल इव्हॅल्युएशन म्हणतो. अंतर्गत मूल्यमापन, बहिस्थ मूल्यमापन. बहिस्थ मूल्यमापन SSC बोर्डातर्फे होईल. अंतर्गत मूल्यमापन शाळेमध्ये होईल. याचा अर्थ काय की 20, 20 आणि 20 60 मार्काचे ओरल एक्झामिनेशन शाळेतले शिकवणारे शिक्षकच घेतील. ज्या विद्यार्थ्याला वर्षभर ज्याने मराठी शिकवलेलं आहे तेच मराठी विषयाची ओरल एक्झामिनेशन्स घेतील. ज्या शिक्षकांनी इंग्रजी शिकवलेलं आहे ते शिक्षक इंग्रजीची ओरल एक्झामिनेशन घेतील. ज्या सरांनी हिंदी किंवा संस्कृत शिकवलेलं आहे ते शिक्षक हिंदी संस्कृतची ओरल एक्झामिनेशन्स घेतील. सर्व इंटरनल एक्झामिनेशन्स या शाळेत होणार आहेत. शाळेतले शिक्षक घेणार आहेत. बाहेरून कुठलाही शिक्षक एक्सटर्नल एक्झामिनर म्हणून शाळेकडं येणार नाही, तशी प्रोव्हिजन नाही. त्यामुळं इथं बसलेल्या 9वीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं की जून महिन्यामध्ये 10वीचा वर्ग 10वीची शाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्यापासूनच आपल्या तोंडामध्ये खडीसाखर ठेवून सातत्याने शिक्षकांशी बोलावं. ही सायकॉलॉजी आहे. तुम्ही जर शिक्षकांशी अत्यंत चुकीच्या पद्धतीने शिक्षकांना काहीही रिस्पेक्ट न देता किंवा मला काय नाही, मी क्लासमध्ये जातोय, ह्याला काय नाही शिकवत आहेत, आमचे क्लासवाले शिक्षक उत्तम शिकवत आहेत, सगळे शिक्षक उत्तम शिकवत असतात. त्यामुळं सर्व शिक्षकांना आदराने वागवावं. त्याचा संबंध मार्कांशी असतो. म्हणजे असतो का नाही त्या प्रश्नाच्या उत्तराला मार्क आहेत हे मला पटतंय, पण तरीसुद्धा हा मुलगा कसा आहे, कारण ह्याच्यातली पोझिशन अशी आहे ओरल एक्झामिनेशनची. ओरल एक्झामिनेशनची पोझिशन मी तुम्हाला सांगून ठेवतो की ओरल एक्झामिनेशन कशी होती किंवा आयडियल सिस्टीम काय आहे बोर्डाची. शाळेत शिक्षकांनी कशी घेतली याची मला कल्पना नाही. मी ज्या शाळेमध्ये होतो त्या शाळेमध्ये या पद्धतीने घेतली होती. मी आपटे प्रशाले बोलतो. ओरल एक्झामिनेशनची पोझिशन अशी आहे की डिव्हिजन ऑफ 20 मार्क्स, 20 मार्काची विभागणी, 6 मार्काची परीक्षा प्रत्यक्ष SSC बोर्डातर्फे होणार आहे. म्हणजे SSC बोर्डाकडून एक उत्तरपत्रिका शाळांकडे आलेली असते आणि ती उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना द्यायची शिक्षकांनी. आणि बोर्डाने अशा सूचना दिलेल्या असतात की समजा मराठी विषयाची तोंडी परीक्षा मी घेतोय, तर मराठी विषयाची तोंडी परीक्षा घेताना मी असे 24 विद्यार्थी समोर बसलेले असतात. ओरल एक्झामिनेशनची ही परीक्षा घेण्याची बॅच 24 विद्यार्थ्यांची असते. 24चीच असली पाहिजे असा नियम नाही आहे. शाळेच्या सोयीप्रमाणे ती बॅच करतात, पण 24च्या पेक्षा जास्त करू नये अशी अपेक्षा आहे. 24 विद्यार्थी समोर बसलेले असतात. मी समोरून 4 ओळी त्यांना डिक्टेट करतो, सांगतो. मी त्यांना 4 ओळी सांगितल्यानंतर त्यांनी त्या ऐकायच्या आहेत. मी एकदा सांगतो, दोनदा सांगतो. एखाद्या विद्यार्थ्याने हात वर केला आणि विनंती केली की आणखीन एकदा सांगा, तर आणखीन एकदा सांगायला परवानगी आहे. 3 वेळा सांगितल्या जातात. विद्यार्थी सारखेच हात वर करून म्हणजे पुन्हा एकदा सांगा, पुन्हा एकदा सांगा, तर 3 नंतर नाहीच सांगत ते. तेव्हा 3 वेळा शिक्षक संबंधित 4 ओळी सांगतो. त्या 4 ओळी आपण ऐकायच्या आहेत. त्या 4 ओळी आपण ऐकल्यानंतर त्याला आपण श्रवण क्षमता म्हणतो, लिसनिंग ॲबिलिटी. त्या 4 ओळी ऐकल्यानंतर शिक्षक थांबणार आणि तुम्हाला सांगणार, तुम्हाला दिलेल्या उत्तरपत्रिकेवर 4 ओळी लिहा. या 4 ओळीमध्ये शुद्ध लेखनाची एक चूक झाली तर अर्धा मार्क कट होतो.
या 4 ओळीमध्ये शुद्ध लेखनाची एक चूक झाली तर अर्धा मार्क कट होतो. या 4 ओळीमध्ये प्रत्येक चुकीला अर्धा मार्क कट करायची प्रोव्हिजन आहे. समजा एखादा जोडाक्षर आहे आणि जोडाक्षर त्या विद्यार्थ्याला लिहिता आलं नाही तर त्याचा अर्धा मार्क कट झाला. काही विद्यार्थ्यांना ते काही लिसनिंग ॲबिलिटीज त्यांची नाही आहे, श्रवण क्षमताच त्याची डेव्हलप झालेली नाही आहे आणि त्याला त्यांनी 4 ओळी सांगितलेल्या काही आलेल्याच नाहीत. मग त्याला जे जे आठवलं आहे ते त्यांनी लिहून टाकलं आहे, तिथे जे ऐकलं आहे ते लिहून टाकलं आहे. पण त्या ज्या 4 ओळीचा सिक्वेन्स होता, त्या 4 ओळीचा जे काही एकमेकाच्या मधला परस्पर संबंध होता, तो संबंध न होता त्यांनी त्या 4 ओळी लिहून टाकल्या तर त्याला एकच मार्क कट करायची प्रोव्हिजन आहे. कारण लिसनिंग क्षमता 0 आहे असं कधी होत नाही. आता अर्थात एखादा जिद्दी विद्यार्थी असेल की तू काही बडबड मी लिहिणारच नाही तर मात्र 0 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळतील. पण असे काही विद्यार्थी नसतात. त्यामुळं हा भाग 4 मार्काचा असतो. 2 मार्क असतात. ह्या 4 ओळी झाल्यानंतर शिक्षक 4 शब्द सांगतात, कुठलेही 4 शब्द सांगतील. मग ते अवघड शब्द सांगायचे का सोपे शब्द सांगायचे हे त्या बॅचवर अवलंबून असते. त्या शिक्षकाला माहीत असतं आपली पोरं काय क्षमतेची आहेत. उगाच अवघडात पोरं आता बघतो पोरांकडे वगैरे असता दृष्टिकोन शिक्षकांच्या मनामध्ये नसतो. त्यांना माहीत असतं की आपल्या पोरांना फार अवघड येणार नाही आहे, त्यामुळे फार अवघड शब्द सांगण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे ते साधे सोपे 4 शब्द सांगतील, एकदा दोनदा तीनदा सांगतील. ते 4 शब्द आपण लिहायचे. त्या 4 शब्दामध्ये त्याला 2 मार्क आहेत, प्रत्येकी अर्धा अर्धा मार्क. एका शब्दामध्ये काहीही चूक झाली तर त्याला अर्धा मार्क कट होऊन जातो. असे हे 4 आणि 2 6 मार्क आहेत. त्या 6 मार्काच्या उत्तरपत्रिका SSC बोर्डाकडे जातात. म्हणजे हे रेकॉर्ड राहतं, या 6 मार्कांचं रेकॉर्ड राहतं. आता अजून आपल्याकडे 14 मार्क उरलेले आहेत. मग त्या 14 मार्कामध्ये काय आहे? रीडिंग आहे. त्या 14 मार्कामध्ये काय आहे? तर डिस्कशन आहे. त्या 14 मार्कामध्ये काय आहे? तर भाषण आहे, की मुलांनी एखाद्या विषयावर भाषण करावं, मुलांनी एका वाचन करावं, मुलांनी 3-4 लोकांनी एकत्र येऊन चर्चा करावी. त्याला ते 14 मार्क आहेत. या 14 मार्कांचं काहीही रेकॉर्ड नाही. हे 14 मार्क फक्त त्या शिक्षकाच्या टिंबटिंबवर अवलंबून आहेत. आता सायकॉलॉजी अशी आहे, मानसशास्त्र असं आहे. कसं असतं पहा, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला 6 पैकी 6 मिळाले, त्याचे बोर्डाचं रेकॉर्ड आहे ना, 4 मार्क 2 मार्क, 6 पैकी 6 मिळाले एखाद्या विद्यार्थ्याला, तर इकडं 14 मार्कामध्ये 2-4 चुका जरी झाल्या ना तरी तो शिक्षक त्याला 14 पैकी 14 देऊन टाकतो. त्याला सायकॉलॉजी म्हणतात. त्याला कल्पना आहे की विद्यार्थ्याची लिसनिंग ॲबिलिटी जबरदस्त आहे, तर माझ्याकडून त्या विद्यार्थ्याचं नुकसान होता उपयोगाचं नाही. ह्याच्यात काही चूक आहे का? चूक अजिबात नाही आहे. मूल्यमापनच्या दृष्टिकोनातून चूक आहे का? तर त्याला नीट वाचता आलं नव्हतं, एक शब्द अडथळा होता, पण तो माफ केला जातो का? तर त्याने तिकडे 6 पैकी 6 मिळवलेले आहे. पण तिकडं जर त्यांनी 6 पैकी 3 मिळवले असतील आणि इकडं जरी तो 14 पैकी 14 मिळवण्याच्या क्षमतेचं त्यांनी परफॉर्मन्स दाखवलेला असेल तरी तो शिक्षक घाबरतो. तो म्हणतो नको, रेकॉर्ड जायचे ना, त्याच्यात 6 पैकी 3 आणि माझ्या हातून 14 पैकी 14. मग तो तिथं 10-12 मार्क देतो. ही मूल्यमापनाची पद्धत आहे. सगळ्या शिक्षकांची असे असेल असं नाही, पण इन जनरल हा अप्रोच राहतो. त्यामुळं ओरल एक्झामिनेशनमध्ये, कारण 60 मार्क ओरलला आहेत, ज्याला 90% पुढे मार्क मिळवायचे ना, 10वीमध्ये ज्या विद्यार्थ्याला 90% पुढे मिळवायचे, त्यांनी या इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये पैकीच्या पैकी किंवा एखाद दुसराच मार्क जाईल असं सुरुवातीपासून डोक्यामध्ये विचार ठेवावा की 60 पैकी ओरल एक्झामिनेशनमध्ये मला 58 मार्क पडतील, 59 पडतील,
60 पडतील. 60 पैकी 60 मार्क द्यायला काहीही अडचण नाही. गेल्या वर्षी पुणे शहरामध्ये जवळजवळ 150-200 विद्यार्थी असे होते की त्यांना लँग्वेजमध्ये 60 पैकी 60 मिळाले. हे काही अडचण अजिबात नाही. पण ही 6 मार्काची तयारी मात्र उत्तम केली पाहिजे. आता मला सांगा की या 6 मार्काची तयारी करण्यासाठी ना याला शाळेतल्या शिक्षकाची गरज नाही, याला क्लासची गरज नाही, याला कशाचीही गरज नाही. याला ज्ञानरचनावादाची गरज आहे. मुलांनी ग्रुप केला, मुलांनी 5-6 मुलांचा गट केला आणि एकाने डिक्टेट केलं, दुसऱ्यांनी 5 लोकांनी ऐकलं, त्यांनी लिहिलं आणि त्यांनी एकमेकांचं तपासलं, झाली ना सिस्टीम. ज्या मुलाची आईला समजा कुठेही नोकरी करत नाही आई, त्या आईने काय करावं, आपल्या मुलाला आज मराठीचं डिक्टेशन द्यावं, उद्या हिंदीचं डिक्टेशन द्यावं, परवा इंग्रजीचं डिक्टेशन द्यावं आणि त्याचं डिक्टेशन तपासावं. घरचे घरी करता येईल ना या गोष्टी. या गोष्टी शाळेमध्ये होत नाही, या गोष्टी क्लासमध्ये होत नाही. अजून एकही पुण्यामधला असा क्लास नाही आहे की त्यांनी आज तुम्हाला मी ओरल एक्झामिनेशनचा तास घेणार आहे. नाही, एकसुद्धा क्लासवाल्यांनी. मी बऱ्याच क्लासवाल्यांशी बोललो की अरे 20-20 मार्क जर त्याला आहेत ना, तर क्लास म्हणजे समांतर शाळा आहे सध्या, तर त्यांनी शाळेतला अप्रोच स्वीकारला पाहिजे ना. त्याही 20 मार्काची तयारी विद्यार्थ्याची करून घेण्याची जबाबदारी त्या क्लासवाल्याची आहे किंवा त्या संबंधित शिक्षकाची जशी आहे तशी क्लासवाल्याची पण आहे. पण जाऊ द्या ना, दोघांच्या नादी लागत बसू नका. हे घरी काम करता येईल ना, याला कोणाची गरज नाही. म्हणजे आईवडिलांना सुद्धा विद्यार्थ्यांनी सांगू नये, विद्यार्थ्यांनी गट करून मात्र हे सातत्याने वर्षभर केलं तरच ती लिसनिंग ॲबिलिटी डेव्हलप होणार आहे. ती 8-15 दिवसात डेव्हलप होत नाही. जून महिन्यापासून जर विद्यार्थ्यांनी असा अप्रोच घेतला तर त्यांना ते 6 पैकी 6 मार्क मिळतील, तर त्यांना ते 20 पैकी 20 मार्क मिळायला ते एलिजिबल होतील. ही अशी सिस्टीम आहे. पुढचा एक विषय यावर्षी नवीन आलेला आहे, ICT म्हणतात त्याला, माहिती संप्रेषण तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये तो श्रेणीचा विषय आहे, ग्रेडचा सब्जेक्ट आहे. पण त्याची परीक्षा म्हणे SSC बोर्ड घेणार आहे. 40 मार्काची थिअरी आहे आणि 10 मार्काची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे. पेपर सेटिंग वगैरे SSC बोर्डात होऊन SSC बोर्डातर्फे त्याची परीक्षा होईल. ती शाळेतच होईल आणि 10 मार्काची प्रॅक्टिकल एक्झामिनेशन स्वतःची शाळेत होईल. ICT त्या विषयाचा मुख्य उद्देश काय आहे, तर ICT म्हणजे कसं आहे की मराठी भाषा कम्प्युटरच्या मदतीने कशी शिकावी, इतिहास विषय कम्प्युटरच्या मदतीने कसा शिकावा, भूगोलामध्ये कॉम्प्युटरचा वापर कसा करता येईल, मॅथमॅटिक्समध्ये प्रॉब्लेम सोडवायला कम्प्युटरचा उपयोग काही करता येईल का, अशा पद्धतीने तो अभ्यासक्रम रचलेला आहे. अशा पद्धतीने त्याची प्रॅक्टिकल्स आहेत. किंवा विद्यार्थ्यांना इंटरनेट म्हणजे काय, इंटरनेटचा वापर त्याला अभ्यासात करता येतो का. आपण जेव्हा म्हणतो की थिंकिंग प्रोसेस डेव्हलप व्हायला पाहिजे, त्यावेळेला थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होण्यासाठी किंवा ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी पूर्वीचं ज्ञान वाचलं पाहिजे ना. पूर्वीच्या ज्ञानाचा बेस मांडून नवीन ज्ञान तयार करणं. पूर्वीचे कॉन्सेप्ट जे असतील, समजा सायन्स आपण घेतलं तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगताना न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा काय काय गोष्टी केल्या होत्या, त्या जर विद्यार्थ्यांनी वाचल्या तर विद्यार्थ्याला आणखीन एखादा गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धांत मांडता येईल. पण तो पूर्वीचा बेस अभ्यासल्याशिवाय नवीन मांडता येणार नाही. ही त्या कन्स्ट्रक्टिव्हिजमचा बेस आहे. तर त्यासाठी सायन्स आणि मॅथमॅटिक्सची पुस्तकं तुम्ही बघितली तर मागे मुद्दाम वेबसाईट दिलेल्या आहेत. पोरं त्या बघत नाहीत, हा भाग वेगळा आहे. पोरांच्याकडे वेगळ्याच वेबसाईट्स आहेत. पण त्या वेबसाईट्स मुलांनी बघाव्यात अशा स्वरूपाची ती कल्पना आहे. आणि त्या वेबसाईटवर त्या पुस्तकामध्ये जे जे टॉपिक्स घेतलेले आहेत, समजा आता डार्विनची थिअरी घेतलेली आहे 10वीला, जेनेटिक्सचा भाग 10वीला बराचसा आहे. जेनेटिक्सचा भाग अवघड पण आहे. तर तो जेनेटिक्सचा भाग समजून सांगण्यासाठी त्याच्यावरच्या 2 वेबसाईट्स दिल्या आहेत.
त्या वेबसाईट पाहिल्यानंतर त्या मुलाला वाटेल की जेनेटिक्स खूप सोपं आहे, कारण त्याच्यातनं ते सगळ्या रेफरन्स घेतलेला आहे, तसाही विचार केलेला आहे. म्हणून त्याला जोडीला हा ICT सब्जेक्ट आणलेला आहे. त्यानंतर गणित आहे, त्याच्यामध्ये एक मूलभूत बदल केलेला आहे. त्याच्यामध्ये आत्ता जे 150 मार्काचं गणित आहे त्याच्याऐवजी 100 मार्काचं गणित केलेलं आहे. अभ्यासक्रम बदललेला नाही, अभ्यासक्रम कमी केलेला नाही. आज जो 10वीचं टेक्स्टबुक आहे अल्जेब्रा आणि जॉमेट्रीचं, त्यातले सगळे टॉपिक तेवढेच ठेवलेले आहेत, त्याच्यात काहीही बदल केलेला नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी असा विचार करायचा नाही की मग इथं बोर्डाला काही कळत नाही का की अभ्यासक्रम काय न बदलता मार्क कसे काय कमी केले. मार्क कमी केले की अभ्यासक्रम कमी व्हायला पाहिजे. मार्कांचा आणि अभ्यासक्रमाचा काहीही संबंध नाही. ती मूल्यमापन सिस्टीम आहे. मग काही वेळेला तुम्ही पुढे गेल्यानंतर 600 पानांचं पुस्तक होतं. आता मी BSc ला असताना किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला फिनरचं पुस्तक 600 पानांचं होतं, आणि पण आम्हाला मार्क होते 40च. मग त्यावेळेला मी असं म्हणायला पाहिजे विद्यापीठाला की 600 मार्क ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला ठेवा ना, पण 600 मार्काचं एवढं मोठं 600 पानाचं पुस्तक आहे. तर ती पानं, अभ्यासक्रम आणि मूल्यमापन याचा काही संबंध नसतो. तेव्हा हा दृष्टिकोन कुठं चर्चेला आला तर तुम्ही सांगा की शिक्षणशास्त्राच्या दृष्टिकोनातून मूल्यमापन, पाठ्यपुस्तक, त्याची पानं याचा काही संबंध नाही. अभ्यासक्रम कमी केलेला नाही. 40 मार्काला लेखी पेपर आहे, म्हणजे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, बोर्डाची परीक्षा, आणि 10 मार्क गृहपाठ, 10 मार्क शाळेकडे आहेत. असं अल्जेब्रा आहे. जॉमेट्रीचं तेच आहे. 40 मार्क लेखीला आहेत, 10 मार्क इंटरनलला आहेत. त्याच्यामुळं 40 आणि 40 80 + 20 100. अल्जेब्राचा पेपर वेगळा असणार आहे. ते गणित त्यांनी दिले 2 प्रश्नपत्रिका आहेत. त्याच्यामध्ये अल्जेब्राचा पेपर वेगळा आहे, जॉमेट्रीचा पेपर वेगळा आहे. अल्जेब्राची परीक्षा वेगळ्या दिवशी असेल, जॉमेट्रीची परीक्षा वेगळ्या दिवशी असेल. त्याचे दोन्ही उत्तरपत्रिकाही वेगवेगळ्या असतील. त्यानंतर ज्यांचं सामान्य गणित आहे त्या सामान्य गणितामध्ये 30 पोझिशन आहे. अल्जेब्रा 40, जॉमेट्री 40. त्याचे पण दोन्ही सिस्टीम सेमच आहेत. सामान्य गणित हा जो भाग आहे, म्हणजे मला इथं बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समजून सांगायचं आहे की खरोखर ज्याला गणित अवघड जाते ना, त्यांनी उगाच त्या गणिताच्या वाटेकडे जाऊ नये. सामान्य गणितानंतर तुम्हाला सगळे ॲक्सेस पुढं ओपन आहेत. सामान्य गणितानंतर पॉलिटेक्निकला जाता येतं, सायन्सला जाता येतं, सगळीकडे जाता येतं, त्याची काही अडचण नाही. आणि सामान्य गणित म्हणजे फालतू गणित आहे असंही नाही बरं का. ते गणितच आहे, फक्त डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी केलेली आहे. या बाजूला जागा आहे, पातळी कमी केलेली आहे, म्हणून ते सामान्य गणित केलेलं आहे. की उगाच 33x + 32y = 36 आणि 32x + 33y = 42. असे ते 33 आणि 32 मोठमोठाले आकड्यापेक्षा 3x + 2y = 5, 2x + 3y = 6 अशी बारकी बारकी अक्षरं वापरली ना, ते झालं सामान्य गणित. लेवल कमी केली, डिफिकल्टी कमी केली. तर तशा स्वरूपाचं ते आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे आत्ता 60 मार्काचं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, आणि 40 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. प्रॅक्टिकल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, म्हणजे एक्सटर्नल इव्हॅल्युएशन 60 मार्क्स आणि 40 मार्क इंटरनल. आत्ता पोझिशन इतकी बेकार आहे 10वीची की आत्ता 40 मार्क शाळेकडे आहेत ना, तर 40पैकी शाळा साधारणतः 35 आणि 35च्या पेक्षा जास्त एवढे मार्क विद्यार्थ्याला देतील. मग तो विद्यार्थी कसाही असू दे. कसाही म्हणजे जिद्दी विद्यार्थ्याला नाही की मी काहीच करणार नाही तरी मला 35 मार्क द्या, अशाला नाही. सामान्यपणे आलेला आहे, वर्षभर तो शाळेमध्ये प्रॅक्टिकलला आला आहे, MCQला आला आहे, त्याला त्याच्या नशिबाने 35, 36, 37, 38 मार्क मिळतात. तिकडे 60पैकी 0 मिळाले ना तरी बिचारा पास होणार आहे. आजच्या 10वीची सिस्टीम ही आहे की 60 मार्क एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, 40 मार्क्स इंटरनल इव्हॅल्युएशन. तर ते लक्षात आलं बोर्डाच्या, फार उशिरा लक्षात आलं. म्हणजे गेल्या वर्षी सुरू झाले ते,
लक्षात सुद्धा कसं आलं त्याची गंमत सांगतो तुम्हाला. इट इज, त्यात काही कॉन्फिडेन्शियल नाही आहे. गेल्या वर्षी हा नियम पक्का ठेवला होता की 25% एक्सटर्नल इव्हॅल्युएशनमध्ये मिळालेच पाहिजेत आणि 25% इंटरनल इव्हॅल्युएशनमध्ये मिळाले पाहिजेत. म्हणजे आपण सायन्सच उदाहरण घेऊ, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. सायन्स अँड टेक्नॉलॉजीला 60 मार्क होते एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, बहिस्थ मूल्यमापन. तर त्याला 60 पैकी 15 मार्क पडायलाच पाहिजे होते. इकडं इंटरनलला किती असू देत, 20 पैकी 20, 40 पैकी 40 असले तरीसुद्धा तिकडं त्याला 60 पैकी 15 पडले तरच तो पास होऊ शकत होता. हा नियम होता. गेल्या वर्षी आम्ही सगळ्या सेमिनारमधनं हा नियम दणक्यात सांगितला. बोर्डाचं परिपत्रक आलं, शाळांमध्ये आलं, सगळीकडे सांगितलं. पण वस्तुस्थिती आणि सांगणं ह्याच्यात खूप फरक असतो. आपल्याकडं काय पॉलिटिकल लोक करतील ना याचा काही अंदाज नसतो. आजही आपण बोलतोय ना ते टिकेलच असं नाही. तर त्यावेळेला काय झालं, गेल्या वर्षी आम्ही सगळीकडं हे सांगितलं. सायन्सचा पेपर झाला, बोर्डात लोकांकडे पेपर तपासायला गेले, पेपर तपासून बोर्डात आले आणि बोर्डात आल्यानंतर बघितलं तर 60 पैकी 15 मार्क मिळवणारी पोरं आहेत ना, 15 किंवा 15पेक्षा जास्त, 32% पोरं निघाली. 60 पैकी 15 किंवा 15पेक्षा जास्त मार्क मिळवणारी 32% पोरं निघाली. बोर्डात त्याच्यावर एक मीटिंग भरली होती. बोर्डाच्या दुर्दैवाने मला पण बोलवलं होतं. तर त्यांनी सांगितलं की अशी अशी पोझिशन आहे, तर काय करायचं. तर मी म्हणलं अशी पोझिशन आहे, म्हणलं ह्याच्यात पुन्हा कॉपीचा विचार करायला पाहिजे. त्यातली 15% कॉपी असेल तर 15% पोरं पास होत आहेत महाराष्ट्रात. ते एकदम चेअरमन चिडले, म्हणजे अहो मजा करू नका, म्हणले काय करायचं बघा. मग ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे गेलं की ही पोझिशन महाराष्ट्राची आहे. मग ते एक्झिस्टिंग बॉडी जी आहे की आत्ता जे ज्यांचं मंत्रिमंडळ वगैरे आहे त्यांना ते मान्य नसतं ना. त्यांना वाटतं आपल्या काळात 32% निकाल, नाही 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 तसं नाही चालणार. खरं म्हणजे याचा काही संबंध नाही, कोणता पक्ष आणि कोणतं काय. नाही 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 म्हणजे महाराष्ट्रातली मुलं हुशार आहेत म्हणले, असं काहीतरी बेकार पिक्चर समोर आणू नका. नियमाला स्थगिती देऊन टाकली, कॅन्सल नियम म्हणजे नियम वापरायचा नाही, अजिबात नाही वापरायचं. निकाल लागला 78%. आणि ती स्थगिती अजून तशीच आहे, यावर्षी पण तशीच आहे. त्यामुळे यावर्षी आम्ही सरळ सांगतो, शाळेत 40 पैकी 38 मिळणार आहेत, तिकडे 60 पैकी 0 मिळाले तरी चालेल. काळजी करत बसू नका पोरांनी, टेन्शन घेऊ नका परीक्षेचं. नो टेन्शन एट ऑल, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. शिक्षणात सध्या टेन्शन कमी करायच्यासाठी शिक्षण चाललेलं आहे. पण मी नेहमी म्हणतो की 2 टाईप्स ऑफ टेन्शन्स, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. मी पोरांना सांगतो, अरे पॉझिटिव्ह टेन्शन घ्याल का टेन्शन, परीक्षा आली काहीतरी करा, परीक्षेसाठी असं म्हणायची वेळ आलेली आहे. तर ते यावर्षी काढून टाकले. आता पुढच्या वर्षीपासून ही जी मुलं आहेत त्यांच्या बाबतीमध्ये काढलं आहे. त्यांच्या बाबतीमध्ये सायन्स 1 40 मार्क्स, सायन्स 2 40 मार्क्स आणि 20 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन. त्यामुळे 40, 40 आणि 20 आणि ओव्हरऑल त्याला पासिंग आहे. त्याच्यात काही काळजी करायचं कारण नाही. पण तिकडं 20 पैकी 20 मिळाले तरी इकडं पोरं पास होत नाही आहे, ही त्यातली चूक दुरुस्त केलेली आहे. म्हणून सायन्स 1 40, सायन्स 2 40. दोघांची प्रश्नपत्रिका मात्र एकच असेल. तो आत्ता जो नियम आहे तो पुढच्या वर्षी पण चालू आहे की दोन्ही सायन्स 1 सायन्स 2 एकाच उत्तरपत्रिकेत लिहायचं आहे. 80चं इव्हॅल्युएशन होणार आहे. त्यानंतर इतिहास नागरिकशास्त्राची पद्धत ही सेम तशीच आहे की 40 मार्क इतिहास नागरिकशास्त्र आता म्हणत नाहीत, राज्यशास्त्र म्हणतात होता. इतिहास आणि राज्यशास्त्र हळूहळू पोरं नागरिकत्वाकडे जाण्याच्या ऐवजी राजकीय तत्वाकडे जायला लागलेली आहे, असं त्याचा अर्थ आहे की नागरिक घडवायचा नाही, राजकारणी घडवायचं आहे काय, अशी टीका त्याच्यावर होऊ शकते. मी ती टीका केलेली नाही आहे बरं का. तर राज्यशास्त्र, इतिहास आणि राज्यशास्त्र त्याला 28 आणि 12 आहे आणि भूगोल आणि अर्थशास्त्र 28 आणि 12 आहे. अशी 40 मार्काची लेखी परीक्षा, 10 मार्क इंटरनलला, 40 आणि 10 50, 50 आणि 50 100, अशी ही साधारणतः 10वीची संपूर्ण गेल्या पुढच्या वर्षी जूनपासूनची सिस्टीम आहे.
या सिस्टीममध्ये या ग्रेड सब्जेक्टना विशेष मान आहे. जरी ते ग्रेडचे सब्जेक्ट असतील तरी ते तुम्हाला खूप डिस्टर्ब करणारे विषय आहेत. खरं ते चांगले विषय आहेत, पण ते पोरांना डिस्टर्ब करणारे वाटतात. कारण पोरांना खाली विषय किती चांगले बघा, आरोग्य शिक्षण, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, वर्क एक्सपिरियन्स, सोशल सर्व्हिस, हे सगळे विषय चांगले आहेत. त्याच्यात आणखीन ICT एक आहे. पण दुर्दैवाने काय झालेलं आहे की हे सगळे ग्रेडचे विषय आहेत. शाळांनी परीक्षा घ्यायच्या, शाळांनी त्याला ग्रेड द्यायचे आहेत आणि त्या बोर्डाकडे कळवायचे आहेत. काही वेळेला असं पण होतं की ABCD अशा ग्रेड्स असतात. त्याच्यात जर D ग्रेड मिळाली तर तो पोरगा मात्र नापास होतो. म्हणजे तिकडं त्याला बोर्डाच्या लेखी परीक्षेमध्ये सगळ्या विषयांमध्ये 70% मार्क असतील आणि त्याला त्या व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये D ग्रेड असेल तर तो नापास होऊ शकतो. ते त्या साखरेवर अवलंबून आहे, तोंडातल्या साखरेवर. हे सगळे तोंडातल्या साखरेचे विषय आहेत. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा भाग आहे. पण त्याच्याकडे लक्ष आपलं असलं पाहिजे. मी इथं बसलेल्या पालकांना एक मुद्दाम सूचना सांगेल की ती सूचना अशी आहे की बोर्डाचं एक शिक्षण संक्रमण नावाचं मासिक आहे. बोर्डाचं शिक्षण संक्रमण नावाचं मासिक आहे. ते फक्त SSC बोर्डच प्रकाशित करतं, बाहेर कुठेही पवन चौकात मिळत नाही. तर प्रत्येक पालकांनी ना ते घरी शिक्षण संक्रमण लावावं. कारण पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये हे सगळं ना त्या शिक्षण संक्रमणात आलेलं आहे. तुम्ही एक काम करा, शिक्षण संक्रमणाची वर्गणी SSC बोर्डात जाऊन भरा आणि त्यांना म्हणा 10वीचा नवा अभ्यासक्रम तुम्ही ज्या ज्या अंकापासून दिलेला आहे ते सगळे अंक मागचे द्या. मागचे अंक ते हार्डली 5 रुपये किंवा 7 रुपये घेऊन काही वेळेला मोफत पण देऊन टाकतात की मला 10वीचा, माझा मुलगा यावर्षी किंवा मुलगी 10वीत जाणार आहे तर तुम्ही 10वीत. कारण त्यांनी काय केलं आहे, मराठीचं पाठ्यपुस्तक कसं असेल याचा संपूर्ण लेख त्या शिक्षण संक्रमणात पब्लिश केलेला आहे. हिंदी विषयाचा ॲप्रोच अभ्यासक्रमातला काय आहे, इंग्रजी विषयाचा ज्ञानरचनावाद किंवा कन्स्ट्रक्टिव्हिजम पाळून अभ्यास कसा करावा, त्यानंतर इंग्रजी पाठ्यपुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, त्यानंतर इतिहास राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकाचं स्वरूप कसं आहे, मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे. काही वेळेला उत्तरं पण दिलेली असतात की मराठी विषयाच्या आयडियल निबंध हा आहे, त्याची इव्हॅल्युएशन स्कीम अशी आहे. ही सगळी माहिती त्या शिक्षण संक्रमण नावाच्या SSC बोर्डाच्या मॅगझिनमध्ये पब्लिश होती. ते दर महिन्याला निघतं आणि त्याच्यामध्ये फक्त एवढंच असतं, त्यात लेख खूप कमी असतात. त्याला आपण ललित लेख म्हणतो ना, असे कुठलेही लेख नसतात. त्याच्यामध्ये 10वीच्या संदर्भामध्ये काय काय महत्त्वाच्या सूचना आहेत, 11वी 12वीच्या संदर्भात काय महत्त्वाच्या सूचना आहेत. काही वेळेला ॲप्रोच बदलला, समजा याच्यातल्या एखाद्या सिस्टीममध्ये ॲप्रोच आपल्याकडे ॲप्रोच कधी पण बदलू शकतो की आता हे आत्ता छापलेलं आहे म्हणून ते आता टिकलं पाहिजे. एखाद्या मंत्र्यांना वाटलं की नाही ICT कंपल्सरी करावा आणि तो विषयात धरावा, कारण नवीन टेक्नॉलॉजीचं युग आहे, आपली मुलं कॉम्प्युटरमध्ये भारी झाली पाहिजे, त्यांना जर बोर्डला ह्याच्यात मार्क धरायचे ठरले तर पोरं लक्ष देतील, असं कोणी मंत्र्याला सांगितलं आणि त्याचं काहीतरी मनात आलं की लगेच तो विषय कंपल्सरी येऊ शकेल. पण तो त्या शिक्षण संक्रमणातून कळेल. म्हणून ते संक्रमण तुमच्याजवळ असावं. त्याची प्रिस्क्रिप्शन तुम्हाला SSC बोर्डातच फक्त पैसे भरता येतील, बाहेर कुठं भरता येणार नाही. तर ते ग्रेडचे विषय आहेत. हे गमतीचं आहे. परीक्षा किती सोपी आहे पहा. म्हणजे आता पास व्हायला ना फार सोपी परीक्षा आहे. म्हणजे माझं व्यक्तिगत मत असं आहे की नापास व्हायचं असेल तरच तुम्हाला अवघड आहे, खूप अवघड आहे नापास होणं. लँग्वेजला कंबाईंड पासिंग आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी 300 पैकी 105 मार्क मिळाले की पोरग पास. 105 मध्ये मिनिमम 25 मिळाले पाहिजे. मराठीला 25 मिळाले पाहिजे, हिंदीला 25 मिळाले पाहिजे किंवा इंग्लिशला 25 मिळाले पाहिजे.
म्हणून मी इंग्रजीची काळजी करू नका असं ग्रामीण भागातल्या मुलांना जाऊन जाऊन सांगतो की तुम्हाला इंग्रजीला 20 पैकी इंटरनलमध्ये ओरलमध्ये 18 मिळणार आहे. तेव्हा तुम्हाला 80 पैकी पेपरात 7 मार्क पडले, 18 25 झाला पास. मराठीमध्ये 41 मिळवा, हिंदीमध्ये 41 मिळवा, झाले 40 आणि 40 80 आणि हे इकडचे 25 105 वर गेला पोरगा, झाला पास. इतकी परीक्षा पद्धती सोपी आहे. त्याला कंबाईंड पासिंगचे रूल्स म्हणतात. तो लँग्वेजला आहे. नेक्स्ट, तो मॅथमॅटिक्स सायन्सला पण आहे. गणितशास्त्रातही कंबाईंड पासिंग आहे. त्यामुळं गणितशास्त्रामध्ये कंबाईंड पासिंग कितीला आहे तर दोन्ही मिळून 70 पडायला पाहिजे. फक्त ते 25% अट मात्र आहे की आणि ती 100रात आहे. म्हणा गंमत किती बघा, कारण त्याच्यात इंटरनलचे 20 मार्क आहेतच. 100 पैकी 25 मार्क मॅथमॅटिक्सला पडले पाहिजे आणि 100 पैकी 25 मार्क सायन्सला पडले पाहिजे, ही अट आहे. आता एखाद्या मुलाला सायन्स उत्तम येत असेल ना आणि त्याला सायन्सला पडले समजा 100 पैकी 60 मार्क, तर टोटल किती आहे, दोन्ही उत्तीर्ण व्हायचे 70 गुण आवश्यक आहेत ना. तिकडं त्याला 20 पैकी 20 गणितात इंटरनलला असले ना तर 10-12 मार्क जरी पडले ना तरी ते पोरगं पास होऊन जाईल. संबंध त्या गणिताच्या लेखीपर्यंत उगत लोक क्लास अन धनकान महाल पोरण गायडन्स अन पळापळी काही एवढी गरजच नाही ना. एक वर्ग समीकरणाचा टॉपिक केला ना तर त्याला 10-12 मार्क आहेत. सुटलं पोरगं वर्ग समीकरणावर, वर्षभर वर्ग समीकरणच करत बस, काही डोक्यात टेन्शन घेऊ नये. पण आपण आज जमलोय किंवा एडनेक्सचा मी हे सेमिनार आयोजित केलंय ते 90% आयोजित केलेलं आहे. इथं ते नाहीये, इथं तो विचार नाहीये, अजिबात नाहीये. आपण इतक्या जागरूकतेने हे सगळं करतोय किंवा एडनेक्सचा मिशन SSC काम करतोय ते 90%च्या पुढं पर्यंत विद्यार्थ्यांना मार्क पडावेत म्हणून करतोय. नेक्स्ट, आणखी पुढं गंमत आहे. पुढं हे एवढे कंबाईंड पासिंगचे रूल असून 20 मार्क ग्रेस आहेत. हे देऊन टाकले म्हणजे जे नापास होतील ना त्या मुलांना ती ग्रेसची सिस्टीम असेल. विद्यार्थी पास होत असेल तरच मात्र ग्रेस मार्क देतात की सगळे ते ग्रेस मार्क देऊन वर्ग पास होत आहे का. ग्रेस गुण फक्त 3 विषयांना दिले जातात. म्हणजे त्याच्यात गंमत पुन्हा अशी आहे की ह्याच्यात काही स्पोर्ट्सवाले असतील ना तर त्यांना तर खूपच मजा आहे. स्पोर्ट्सला एकूण 25 मार्क आहे. ते आता 25/25 द्यायची पद्धत बंद केलेली आहे. पण ते 25 मार्क आहेत ना ते 7ही विषयाला वापरता येतात. पोरग 7ही विषयात नापास झाला असेल तर हळूच इकडचे 2 काढायचे, 25 मधले तिकडे टाकायचे, त्यातले 3 काढायचे तिकडे टाकायचे, त्यातले 4 काढायचे तिकडे टाकायचे, असं करून सगळ्या विषयामध्ये पास. ग्रेस गुण 3 विषयांना दिला. एका विषयात जास्तीत जास्त 10 मार्क ग्रेस दिले जातात. फक्त 2-2 नियम एकत्र वापरला जात नाही. कंबाईंड पासिंगचाही नियम केला आहे आणि इकडचे पण 10 मार्क वापरतोय, मला सगळं एकत्र द्या नाही तर मी कोर्टात केस करील असा पालक असून निर्माण झालेला नाहीये. काही वेळ काही दिवसांनी पालक असं करतील म्हणतील तुम्ही डिक्लेअर केलंय ना, पण त्यांनी डिक्लेअर केलंय की 2 नियम ॲट ए टाइम आम्ही वापरू शकत नाही. तुम्हाला कंबाईंड पासिंगचा रूल दिला ना तर मग ग्रेसचा रूल नाही मिळणार. नेक्स्ट, त्याला एक ॲटोमॅटिक कंडोनेशन नावाचं बोर्डाचं पुस्तक, एक बोर्डाचं हे पण पुस्तक तुम्हाला मिळू शकतं बरं का. हे काही बोर्डाचे कुठल्या गोष्टी कॉम्पिटिशन नाही आहे. तुम्ही जर म्हणला ना की उत्तीर्णतेच्या निकषाचं पुस्तक, मला वाटतं त्याची किंमत फक्त 15 रुपये आहे. त्याच्यात हे सगळे निकष दिलेले आहेत. हे ॲटोमॅटिक कंडोनेशन आहे. ते काय सांगतं की 100 पैकी 33 मार्क मराठीत पडले तर तो झाला ॲटोमॅटिक कंडोनेशनने 35. 100 पैकी 33 इंग्लिशला पडले झाला आपोआप 35. ते ॲटोमॅटिक तो कॉम्प्युटर करून टाकतो, कोणी करायची गरज नाही. म्हणून मी म्हटलं की नापास होणं ॲप्लिकेशन करावं लागेल किंवा नापास होणं अवघड आहे. नेक्स्ट, खेळाडूचे 25 गुण आहेत. जो राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरचा खेळाडू असेल
त्याला पास होण्याकरता 25 मार्क दिले जातात. त्याचं प्रमाणपत्र घ्यावं लागतं आधी. नेक्स्ट, बेस्ट ऑफ 5, 6 विषयांपैकी सर्वोत्तम टक्क्यांचे 5 विषय घेऊन एकूण टक्के जाहीर करतात. कारण बेस्ट ऑफ 5 जोपर्यंत CBSE, ICSE आणि स्टेट बोर्ड हा घोळ आहे तोपर्यंत हा घोळ चालूच राहणार आहे. ते ॲडमिशनसाठी आहे की त्यांचे 5 विषय आहेत, त्यामुळे आपले पण 5 विषय असावेत, नाही तर मग आपल्या मुलांवर अन्याय होतो. म्हणून मग कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे. तेव्हा बेस्ट ऑफ 5 अखंड चालू राहणार आहे की ज्याच्यातले 5 जे तुमचे चांगल्या मार्कांचे विषय असतील 5, त्याच्यातला एखादा विषय कमी मार्काचा असेल तर तो डिलीट करायचा आणि पर्सेंटेज काढायचं. मुलांनी एक घोटाळा करायचा नाही. मुलगा काय करतो, आत्तापासूनच विचार करतो की बेस्ट ऑफ 5 आहे ना, मग जाऊ दे, मी समाजशास्त्राचा अभ्यास करणारच नाही, मला त्यात पास झालं तरी वास. त्याच्यात जर असा दृष्टिकोनाचा विचार केला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर बेस्ट ऑफ 5 झाला 82% आणि सोशल सायन्स झाल्यामध्ये नापास, म्हणजे घोटाळा होईल. तसं नाही करायचं. तुम्ही सर्व विषयांचा अभ्यास करा. बोर्ड निर्णय घेणार आहे की याला कोणत्या 5 विषयात चांगले मार्क पडले ते करेल ना. ते तुम्हीच मनाने ठरवून टाकू नका इथं घरी. काय नाही रे, मराठी काय करू नको, 40 पडत नाहीत काय, निबंध लिहिला तर 40 पडतील, तू काय काळजी करतो, तसं नका करू. सगळ्या विषयाचा उत्तम अभ्यास करा. हे सगळे पूरक तुम्हाला पॅचवर्क लावलेले आहेत. पॅचवर्क तुमच्या जीवनात कधी लावून घेऊ नका अजिबात. नेक्स्ट, एटीकेटी पहा. सुट्टी मी म्हणलो ना, किती सोयीत पहा. ही सवलत 2 विषयांना लागू आहे. ही 2 विषयामध्ये मुलगा फक्त ही कशासाठी आहे तर तो ॲडमिशनसाठी आहे की 2 विषयामध्ये विद्यार्थी नापास झाला असेल तर तो 10वी पास त्याला म्हणत नाही, तो ॲडमिशनला एलिजिबल आहे. पोरांनी वेगळी सोय करून टाकलेली आहे. अरे 2 विषयात नापास झाला तरी तू पास, तसं नाही आहे हे. इट इज फॉर ॲडमिशन की 11वीला तुम्हाला प्रवेश मिळेल, पण 11वीच्या ऑक्टोबरमध्ये किंवा 11वीच्या मार्चच्या आत ते 2 विषय तुम्हाला क्लिअर केले तरच तुम्हाला 11वीचा रिझल्ट मिळेल. अन्यथा हा 11वीचा रिझल्ट द्यायचा नाही असं शाळांना किंवा त्या कॉलेजला कळवलेलं आहे बोर्डाने. पण पोरांची टेन्शन जावीत म्हणून हे केलेलं आहे. पण 2 विषय नापास होऊन 10वीला उत्तीर्ण होता येतं हे चुकीचं आहे. 10वीला सगळे विषय उत्तीर्ण होऊनच उत्तीर्ण होता येतं. एटीकेटी ही ॲडमिशनसाठी आहे. नेक्स्ट, हा एक भाग आहे की पुढच्या वर्षीपासून तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश याला बहुसंची प्रश्नपत्रिका आहे. 4 प्रश्नपत्रिका काढतात. अल्जेब्राच्या 4 काढतात, जॉमेट्रीच्या 4 काढतात आणि इंग्लिशच्या 4 काढतात. तुमच्या पुढच्या विद्यार्थ्याला वेगळी प्रश्नपत्रिका असेल, तुम्हाला वेगळी असेल, तुमच्या मागच्या विद्यार्थ्याला वेगळी असेल, उजव्या हाताच्या विद्यार्थ्याला वेगळी असेल, डाव्या हाताच्या विद्यार्थ्याला वेगळी असेल. इथं त्यातले विद्यार्थी नाही आहेत म्हणून काही काळजी करायचं कारण नाही आहे. ते कॉपी करणाऱ्यासाठी हे आहे सगळं. याच्यातला असेल एखादा वीर तर त्यांनी हा विचार करावा. हा वीर सध्या सगळीकडे आहे तर कॉपी नाही करता येणार, त्यासाठी मॅथमॅटिक्स सायन्स हे केलं. याच्यामध्ये असं आहे 70% कॉमन असेल सगळीकडं, म्हणजे अल्जेब्राचे 70% कॉमन प्रश्न असतील, 30%च फक्त बदल असेल, 30%च बदल करायला परवानगी आहे. 70% मधले जे क्वेश्चन्स आहेत ते रिशफल करायला परवानगी आहे. 70% मध्ये सुद्धा रिशफलिंगला परमिशन आहे. 30% प्रश्न जे एकमेकाच्या प्रश्नपत्रिकेत वेगवेगळे असतील त्याची डिफिकल्टी लेवल मात्र सगळीकडे सारखी असेल. म्हणजे समजा सायमल्टेनियस इक्वेशनमधला एखादा हॉट्स क्वेश्चन किंवा डी टाईपचा क्वेश्चन, डिफिकल्ट क्वेश्चन विचारला तर तोच डिफिकल्टी लेवल मेंटेन करून फक्त अंक बदलले जातील पण लेवल 30 राहील. अंक बदलले जातील, लेवल 30 राहील, काठिण्य पातळी 30 राहील. अशा स्वरूपाचं
हे बहुसंची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे. त्यामुळं एखाद्या विद्यार्थ्याला अवघड पेपर आलेला आहे आणि एखाद्याला सोपा आलेला आहे असं समजायचं कारण नाही. असं कुठं वाद पण घालायचं कारण नाही की त्याची प्रत्येक विषयाची डिफिकल्टी लेवल मेंटेन केलेली असती, त्या लेवलचा तो प्रश्न असतो. पण 30% प्रश्न मात्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असतात. दुसरा एक भाग SSC बोर्डाने डिक्लेअर केलेला आहे, तोही मी सर्वांना सांगतो की समजा आता टेक्स्टबुक ओरिएंटेड एक्झामिनेशन आपण ज्याला म्हणतो की इव्हॅल्युएशनचं एक रूल ऑफ इव्हॅल्युएशन, मूल्यमापनाचा हा मूलभूत नियम आहे. SSC बोर्ड ही एक अत्यंत शैक्षणिक चांगली संस्था असल्यामुळं SSC बोर्डही हा नियम पाळतं. पाठ्यपुस्तकातल्या स्वाध्यायामधले 60% प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये जसेच्या तसे विचारतात. मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये सुद्धा टेक्स्टबुकमध्ये जे स्वाध्याय दिलेले आहेत त्याच्यातले गेल्या वर्षी 80% प्रश्न त्यातले विचारले होते. त्याच्यातलेही प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांना येत नाही. त्यामुळं मी नेहमी मुलांना सांगतो की पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व मिळवणं हे एक कामसुद्धा तुम्हाला जर करता येत नसेल तर मग तुम्ही काय नेमका अभ्यास करणार. कारण मुलाची पोझिशन काय आहे, 10वीत एकदा मुलगा गेला की तो नुसता पळापळीत प्रसिद्ध होतो. या क्लासमधनं त्या क्लासमध्ये, त्या क्लासमधून त्या क्लासमध्ये, शाळेत सगळीकडं पळत 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 येतो. संध्याकाळी येतो, जेवतो आणि झोपतो. स्वतःचा अभ्यास कुठे? जोपर्यंत तुमचा स्वतःचा अभ्यास नाही ना तोपर्यंत 90% वगैरे या कल्पना मनात ठेवूच नका. काही ठेवण्याची गरजच नाही आहे. 90%, 92%, 94% हे कोणासाठी आहे? जो स्वतः काहीतरी करेल त्यासाठी ना. मी असं म्हणत नाही की क्लास लावू नका, मी असं म्हणत नाही की क्लासच्या मी विरोधी आहे. पण किती क्लास? सगळे, मराठीचा सुद्धा क्लास, हिंदीचा क्लास, इंग्लिशचा क्लास. हा आता कुठे गेला आहे? आता मराठीच्या क्लासला गेला आहे. तो तिकडून तिकडं जाईल संस्कृतच्या क्लासला, तो तिकडून तिकडं जाईल इतिहासाकडं, तो तिकडून तिकडं जाईल गणिताकडं, आणि मग तो रात्री 9:30 वाजता घरी येईल. आणि मग त्याची एनर्जी बरं ते एवढंच आहे ना, त्याच्या एनर्जीचा काही विचार आहे का नाही. आणि मग आल्यावर म्हणायचं करतच नाही हो पोरगा, काय हा बघा ना येतो झोपतोच. मग झोप येणार नाही तर काय. तुम्ही बघा बरं दिवसभर सकाळपासून 7 पासून रात्री 9:30 पर्यंत काम करून तुम्ही सुद्धा जागणार, तुम्ही सुद्धा वाचणार नाही, काय करणार नाही, झोपणार. झोपतो बा आता निवांत, बाद झालं. कुणा मला माझ्याकडे येऊ सुद्धा नका, बघू सुद्धा नका. ते पोरांनी मात्र सगळं करावं. पालकांनी हाही विचार करावा की 10वीमध्ये आल्यानंतर त्याला स्वतःला अभ्यासाला काही वेळ देणार की नाही. ज्याला आपण सेल्फ स्टडी म्हणतो ना, इकडं ज्ञान रचनावाद, नवे नवे शब्द भारी भारी येत आहेत. पोरांनी ज्ञानाची निर्मिती करावी आणि पोरगं पळतंय क्लासला सारखं. मी पुन्हा सांगतो तुम्हाला, नाही तर क्लासवाले उद्या माझ्या अंगावर मोर्चा आणतील. मी क्लासवाल्यांच्या विरोधी नाही, पण काहीतरी 2-3 तास तरी त्याला सेल्फ स्टडीसाठी वेळ द्या, तो फार महत्त्वाचा आहे. तर त्याचं पुढचं अभ्यासाची बैठक या सगळ्या गोष्टी तिथं आहेत ना. नेक्स्ट, तर ह्या बहुसंची प्रश्नपत्रिकेचा एक विचार करा. टेक्स्टबुकवर मास्टरी मिळवा. मी 2 शब्द वापरतो की 10वीची परीक्षा ही कष्टाची आहे आणि 10वीची परीक्षा ही पाठ्यपुस्तकांची आहे. विद्यार्थ्यांनी कष्टाने पाठ्यपुस्तकं तयार केली तर त्याला 90% मार्क सर्वांना पडणार आहे. ज्यांनी पाठ्यपुस्तकावर कष्ट घेतले नाही त्याला 90% मार्क पडू नयेत या विचाराचा मी आहे. कारण तुम्हाला कळलं पाहिजे ना. एप्रिल-मे मध्ये काय करावं, तर एप्रिल-मे मध्ये बाजारात पाठ्यपुस्तकं आली की एप्रिल-मे मध्ये सगळी पाठ्यपुस्तकं, खरं म्हणजे विद्यार्थ्यांनी तेवढं वाचलं ना एप्रिल-मे महिन्यात तरी पुरेसं आहे हो. संपूर्ण रिव्हिजन अख्ख्या वर्षाची होऊन जाईल ना. फक्त गणित येणार नाही आहे किंवा फिजिक्समधले प्रॉब्लेम्स येणार नाही आहेत, बाकी काय येणार. बाकी तुम्ही काय वेळेत की काय वाचल्यानंतर कळत नसायला. तुम्ही 9 वर्ष तुम्ही शाळेमध्ये जाताय, तुम्हाला काय मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकलं होतं की काय. हां, वाचलेलं तुम्हाला कळलंच पाहिजे ना. तेव्हा पाठ्यपुस्तकं घ्या, पाठ्यपुस्तकं वाचा, उगाच पळापळी करू नका. नेक्स्ट,
विज्ञान तंत्रज्ञान एकच प्रश्न पुढे बघू देत ना. वर्षभरात बीजगणित सायन्सचं गेलं काय? तू सर्वात विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची एकच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ही एकच आहे. नेक्स्ट. बस स्पीड कमी कर तुझं. प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी एक बहिस्थ बाहेरच्या शाळेतला, एक अंतर्गत आपल्या शाळेतले असे 2 परीक्षक होते. हा नियम रद्द करून फक्त आपल्याच शाळेतले विज्ञान शिक्षक आपली परीक्षा घेणार आहे. सगळा आपल्या आपल्यामध्ये घोळ आहे. काळजी करायचं कारण आहे. नेक्स्ट. महत्त्व गृहपाठाचं. अंतर्गत मूल्यमापनाच्या नव्या रचनेनुसार गृहपाठाला 10 गुण असतील. वर्षभरात बीजगणित आणि भूमितीचे प्रत्येकी 5 गृहपाठ शाळेतच करून घ्यायचे आहेत. वर्षाच्या शेवटी त्यामध्ये पडलेले एकूण गुण 10 पैकी गुणामध्ये रूपांतरित करायचे आहे. वर्षभरातले गृहपाठ तुमच्या वह्या उत्तम ठेवा. त्या वह्या उत्तम ठेवल्या की ते 10 मार्क मिळतील. म्हणजेच विद्यार्थ्यांना गृहपाठ न करणे म्हणजे बोर्डाच्या परीक्षेतील गुण घालवणे हे समीकरण फक्त लक्षात ठेवावं लागणार आहे. काही काही विद्यार्थी गृहपाठ करत नाही. शेवटी त्यांच्या पालकांना बोलवतात शिक्षक की म्हणतात, अहो तुमच्या मुलांनी ना गृहपाठ सुद्धा केले नाही. मग पालक म्हणतात, मी करून देऊ का उद्यापासून? हे डिसेंबर-जानेवारी मधलं चित्र असतं. तर त्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून विद्यार्थ्यांनी गृहपाठ उत्तम करावे. त्याचप्रमाणे इंटरनलच्या उरलेल्या 10 गुणांसाठी एकूण आपल्याकडे 20 मार्क आहेत ना इंटरनल, त्यातले 10 गृहपाठाला आहेत. आणि 10 गुणांसाठी MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चन, बहुपर्यायी प्रश्न, बहुपर्यायी प्रश्नांची एक प्रश्नपत्रिका. ते पण कसं आहे, तुम्हाला क्वेश्चन बँक दिली जाईल आणि त्या क्वेश्चन बँकमधले MCQज विचारले जातील. की अल्जेब्राची 60 मार्काची MCQ दिलेले, जॉमेट्रीचे 60 MCQ दिले, त्यातले 10 विचारलेले आहेत आणि त्याचे 10 पैकी काढलेले आहेत. अशा स्वरूपाची ती सिस्टीम आहे. सर्व अभ्यासक्रम शिकवल्यावर डिसेंबर अखेरची परीक्षा शालेय स्तरावर घेतली जाईल. 10 गुणांचा पेपर काढण्याची मुभा त्या वर्गाच्या गणिताच्या शिक्षकाला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये MCQची परीक्षा होईल आणि ते पेपर तुमची शिक्षकच काढतील, तपासतील पण तुमचे शिक्षक. त्यामुळे इथं काही बाहेरचा एक्झामिनर कोणी येणार नाही आहे, त्यामुळे तोही भाग नाही. नेक्स्ट. पुढे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या अभ्यासक्रमातील महत्त्वाचे बदल. हा एक बदल सांगायचा राहिलेला आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आत्ताचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याच्यामध्ये 2 टॉपिकची ॲडिशन केलेली आहे. ते 2 टॉपिक आहेत एन्व्हायरमेंटल, पर्यावरणाचे. पर्यावरण हा विषय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार रद्द करण्यात आलेला आहे आणि पर्यावरणातले जे टॉपिक होते ते 2 टॉपिक सायन्समध्ये, 2 टॉपिक मराठीमध्ये, 2 टॉपिक भूगोलात, 2 टॉपिक इतिहासात, जिथं कुठं पर्यावरण लावता येतंय तिकडं लावलेलं आहे. ते तसं सायन्समध्ये 2 टॉपिक ॲडिशनल आलेले आहेत. ते नेक्स्ट. पुढे. विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकात ॲड झालेले 2 टॉपिक कुठले आहेत तर एक पोल्युशनचा आहे, टाईप्स ऑफ पोल्युशन, त्यानंतर सोर्सेस ऑफ पोल्युशन, इफेक्ट ऑफ पोल्युशन आणि अबेटमेंट ऑफ पोल्युशन. त्यानंतर स्ट्रायव्हिंग फॉर ए बेटर एन्व्हायरमेंट, यूज ऑफ इफिशियंट अँड को फ्रेंडली टेक्नॉलॉजी, सस्टेनेबल यूज ऑफ रिसोर्सेस, एन्फोर्समेंट ऑफ ॲक्ट्स, लॉज अँड पॉलिसीज. तर अशा स्वरूपाचा हा सगळा 10वीचा संपूर्ण पुढच्या वर्षीचा ओव्हरऑल स्ट्रक्चर 10वीचा आहे. दुसरं एक महत्त्वाची सूचना असं नाही म्हणजे ह्याची गरज नाही आहे, पण काही अभ्यासू पालक असतील तर त्याला म्हणतात सिलेबस. 10वीचं संपूर्ण सिलेबस, 9वीचा आणि 10वीचा सिलेबस याच्यामध्ये आहे. हेही पुस्तक फक्त SSC बोर्डातच विकत मिळतं. ज्यांना उत्सुकता आहे की सिलेबस काय आहे नेमकं, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेले असतात, याच्यामध्ये प्रोसेस दिलेली असते आणि याच्यामध्ये सिलेबस कंटेंट दिलेला असतो. पाठ्यपुस्तकं बाजारात येणार आहेत, पाठ्यपुस्तकं याच्यावरूनच तयार केलेली आहेत, पण
पण काही लोकांना सिलेबसची उत्सुकता असते, तर हे फक्त SSC बोर्डात पुस्तक मिळतं. ज्या पालकांना शक्य आहे त्यांनी ते घ्यावं. तुम्ही म्हणाल की आज तुमचं काय चाललं आहे, शिक्षण संक्रमण, सिलेबस, बोर्डाचे प्रचारक म्हणून आलात की काय? तर मी काही बोर्डाचा प्रचारक नाही किंवा पुस्तक विक्रेता नाही, पण ज्याला कोणाला इच्छा आहे त्यांनी सिलेबससुद्धा आपल्याजवळ ठेवायला हरकत नाही. तर हे शिक्षकांनी ठेवायचं असतं, पण जाऊ दे आता, त्याच्यावर आपण बोलणार नाही. तर हा सगळा भाग 10वीचा आहे. तर मी आपल्या सर्वांना या सुट्टीचा सदुपयोग 10वीसाठी करून घ्या. टेक्स्टबुक विद्यार्थ्यांना वाचायला जरूर लावा. 1-2 तास जरी मुलांनी अभ्यास केला, फार त्यांनी सुट्टीमध्ये अभ्यासाच्या नादाला लागू नये किंवा सकाळी 7 पासून संध्याकाळी 10 पर्यंत क्लासलाही जाऊ नये. मोकळं राहावं. 2-3 तास पाठ्यपुस्तकं वाचली तरी पुष्कळ आहे. आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद.